नमस्कार मंडळी. नैतिकता आणि राजकारण यांचा दुरान्वयी संबंध नाहीये. राजकारण हे नैतिकतेच्या आधारे खेळता येत नाही. राजकारणात छक्केपंजे करावे लागतात आणि सत्ता हे अंतिम ध्येय असल्यामुळे सगळेच राजकीय पक्ष या छक्केपंजेंचा अवलंब करतात आणि त्यामुळे राजकारणात नैतिकतेला कुठलाही थारा नसतो. पण असं जरी असलं तरी राजकारणात नैतिकता या शब्दाचा वापर अनेक वेळा झालेला आपण पाहतो. इतर समाजातल्या इतर स्तरांमध्ये नैतिकता निदान बोलली जात नाही, पण राजकारणात मात्र वारंवार ही नैतिकता बोलली जाते. मग या राजकारणात विजयही नैतिक असतो, पराभवही नैतिक असतो. इतकंच काय मित्रांनो, तर आता नैतिक पंतप्रधान देखील पुढे आलेले आहे. आश्चर्य वाटतंय ना. आता हेच बघा ना, की काँग्रेसला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 99 जागा मिळाल्या. काँग्रेसने 3 अंकी संख्या ही पार केली नाही. पण तरीही काँग्रेसवाले आणि काँग्रेसच्या बाजूने असलेले लिबराळू सातत्याने सांगतायत की हा काँग्रेसचा नैतिक विजय आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्यात जास्त जागा भाजपला मिळाल्या, 240 जागा मिळाल्या. आणि सगळ्यात जास्त जागा मिळाल्या असूनही भाजपचा हा नैतिक पराभव आहे, असं हेच सण सांगत असतं. आणि त्यामुळे राजकारणात ही नैतिकता सातत्याने आपल्याला अशा स्वरूपात ऐकायला बघायला मिळत असते. राजकारणात जिंकणं याचा अर्थच मुळात नैतिक पराभव असतो आणि पराभवाचा अर्थच मुळात नैतिक विजय असतो. आता त्याही पेक्षा आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की नैतिक पंतप्रधान देखील असू शकतात का? आश्चर्य वाटलं ना. पण तशी गोष्ट पुढे आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संस्थापक शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलेलं आहे की आपण जे जरी देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असतील तरीही आपण नैतिक पंतप्रधान आहोत. शरद पवार यांनी 1-2 दिवसांपूर्वी मोदींवर टीका करताना म्हटलं की मोदी 10 वर्षांपासून पंतप्रधान असले तरी मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेत 56 वर्षांपासून काम करतोय. सध्याच्या घडीला 56 वर्ष निवडून येणारा एक तरी माणूस मोदींनी दाखवावा. आता या सगळ्या वक्तव्याचा अर्थ काय होऊ शकतो? शरद पवार म्हणतायत की मी 56 वर्ष निवडणूक लढवतोय आणि जिंकतोय, तर मोदींनी फक्त एकदाच खासदारकीची निवडणूक लढवली, म्हणजे सुरुवातीला 2014 मध्ये, आणि ते डायरेक्ट पंतप्रधान कसे होऊ शकतात? तर त्यानंतर 10 वर्ष सातत्याने मोदी पंतप्रधान आहेत. पण ही या पंतप्रधान पदी बसण्याचा नैतिक अधिकार मोदींना आहे का, असं पवारांना सुचवायचं आहे का? कारण 10 वर्ष जरी मोदी पंतप्रधान असले तरीही ते माझ्यापेक्षा जास्त वेळ निवडून आलेले नाहीयेत, असं पवारांना इनडायरेक्टली सुचवायचं आहे का? मोदी यांनी 10 वर्षांच्या कालखंडांमध्ये काय काय केलं, देश देश कसा प्रगती पथावर आणला, विकास काय केला, याबद्दल शरद पवार बोलत नाहीयेत. शरद पवार सांगतात की मी तुमच्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेलो, आणि अशा प्रकारे जास्त वेळा निवडून आलेला व्यक्ती हा संपूर्ण भारतात मी एकटा आहे. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की या देशातल्या जनतेने मला सगळ्यात जास्त वेळा निवडून दिले, आणि त्यामुळे ज्याला जास्त वेळा निवडून दिलं जातं त्याचाच नैतिक अधिकार असतो पंतप्रधान होण्याचा. आणि त्यामुळे भले आज जरी मोदी हे पंतप्रधान असतील तरीही मी नैतिक पंतप्रधान आहे, हे पवारांना सांगायचं आहे का? कारण त्यातून जो अर्थ अपेक्षित आहे तो यापेक्षा पुढे काही असेल असं माझ्या अल्पबुद्धीला सध्या तरी वाटत नाहीये. पवार जेव्हा सांगतात की मी इतक्या वेळा निवडून आलेलो आहे, तेव्हा त्यांचं इंटेन्शन
हे काय असू शकतं? तर ते असू शकतं की मी तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आणि त्यामुळे तुम्ही पाय उतारवा आणि मला पंतप्रधान पदावर बसू द्या. आता पवारांना हे कळतं की ही आकड्यांची लोकशाही आहे. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त आकडे तोच पंतप्रधान मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि त्यामुळे आता पवारांकडे आकडे नाही आहेत की त्यामुळे पवार पंतप्रधान पदावर बसू शकते. याच कारणास्तव पवार आता नैतिकतेचा आधार घेत आहेत का? एवढंच की त्यांनी नैतिक पंतप्रधान आपण आहोत हे बोलून दाखवलेलं नाही. आणि तसे पवार हे हुशार आहेत, चतुर आहेत. त्या ते अशा गोष्टी बोलून दाखवत नाहीत, पण त्यांचा हेतू त्यांच्या वक्तव्यातून बाहेर येतो. पवारांच्या मनातली पंतप्रधान होण्याची इच्छा आतापर्यंत दबून राहिलेली नाहीये. पवारांनी अनेक वेळा प्रयत्न केले की आपण पंतप्रधान व्हावं, पण त्यांच्या नशिबी ते पंतप्रधान पद आलेलं नाहीये. अशा वेळेस आपण नैतिक पंतप्रधान आहोत असं इनडायरेक्टली सांगून पवार स्वतःला सुकावू पाहत आहेत का? अनेक कारण असू शकतात, पण आपण 56 वेळा निवडून आलो, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला माणूस आपणच आहोत हे सांगण्याचं प्रयोजन, आणि तेही थेट मोदींना सांगण्याचं प्रयोजन बाकी काय असू शकतं? असो, पवार नैतिकदृष्ट्या तरी पंतप्रधान झाले असले तरीही देशातल्या जनतेला, विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेला त्याचा आनंदच आहे. कारण पवार हे महाराष्ट्रातले आहेत, मराठी आहेत, आणि एक मराठी माणूस नैतिकदृष्ट्या तरी पंतप्रधान होतो, यातच सगळं आलं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. नमस्कार.